उन्हाळा चालू झाला की प्रत्येकाची गडबड असते उन्हाळी सामान बनवून ठेवायची, फराळाचं बनवायचं, बाकीचं बनवायचं. तर आज सोप्या पद्धतीने चकली कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण चकली बनवताना हातांना खूप त्रास होतो आणि खूप डिफिकल्टही जातं. तर माझी प्रोसेस इतकी छान आहे ना, तुम्ही एकदा या प्रकारे नक्की चकली बनवून पहा. तुम्ही दरवर्षी याच प्रकारे बनवणार आणि चकली खूप खुशीत होते आणि तेलही जास्त वापरले जात नाही. तर मी ते आहे ना 5 किलो बटाट्यापासून चकली कशी बनवायची हे मी सांगणार आहे. तर बटाटे स्वच्छ धुवून बॉईल करून घेतले. 1 किलो साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता. तुम्हाला जर शक्य नाही झालं तर तुम्ही सकाळी उठले जरी साबुदाणा भिजत घातला तरीही चालेल. बटाटे चांगले आहे ना मऊ शिजोस्तोपर्यंत त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याची साल वगैरे काढून घ्यायची. एका पातेल्यामध्ये साईडला पाणी ठेवून द्यायचं. का तर बऱ्याच गृहिणींची कशी पद्धत असते की बटाटा उकडून घ्यायचा, तो कुस्करून घ्यायचा आणि नंतरनं तो साबुदाणा आहे असा कच्चा त्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. याने काय होतं, हातांना खूप त्रास होतो आणि चकली करायला खूप डिफिकल्ट जातं. त्यामुळे चकली करायचा आपल्याला कंटाळा येतो. तरी इथे आहे ना मी 1 तांब्या पाणी ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 तांब्या पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि जो साबुदाणा आपण छान असा भिजवून घेतलेला आहे ना, तो कमी गॅसवरती त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा. शिजवल्याने काय होतं, साबुदाणा एकदम मऊ होऊन जातो आणि चकली केल्यानंतर चकली पण खूप खुसखुशीत होते. त्याचबरोबर आपण चकली घालताना अजिबात आपल्या हातांना त्रास होत नाही. तर मी हा साबुदाणा पूर्ण असा त्याच्यामध्ये टाकून घेते. हलवून घ्यायचं कारण साबुदाणा आहे ना लगेच खाली चिटकत असतो. आणि मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकताय. तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केली तरीही चालेल किंवा हिरवी मिरची जरी वाटून याच्यामध्ये ॲड केली तरीही चालेल. तर मी आत्ता याच्यामध्ये काहीच टाकत नाही. ज्यावेळेस आपण बटाट्याची प्रोसेस करू त्यावेळेस पुढं बोलूयात. तर बटाटे स्वच्छ असे सोलून घेतलेले आहेत. त्याच्यावरचे कातडे काढून घेतलेले आहे. तुमच्याकडे अशा प्रकारे किसणी असेल तर तुम्ही या किसणीने सुद्धा बटाटे खिसून घेऊ शकताय किंवा तुमच्याकडे जर पुरणयंत्राची चाळण असते पहा, ती पुरणयंत्राची चाळण जरी तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही त्याच्या साहाय्याने ते बटाटे एकदम बारीक स्मॅश करून घेऊ शकताय. जेणेकरून या प्रकारे जर केलं तर आपल्याला त्रास होणार नाही. तर ही टिप प्रत्येक गृहिणींना माहिती आहे आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही टिप होती. माझं दोन्ही काम आहे ना साईड बाय साईड चालू आहे. इकडं बटाटा पण किसते आणि इकडं साबुदाण्यावरती पण लक्ष द्यायचं काम चालू आहे. कारण साबुदाणा लगेचच पातेल्याला चिटकतो. तर साबुदाणा छान असा शिजतोय का नाही याच्यावरती पण लक्ष द्यायचं आणि साबुदाणा सारखा हलवत राहायचा. तरी ते आहे ना मी माझ्या अंदाजानुसार एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार, कोणाला कमी तिखट लागतं कोणाला जास्त लागतं. तर साबुदाणा शिजलेला आहे. बटाटा पण माझा किसून झालेला आहे. मिरची बारीक करून घेतलेली आहे. तर आपण आहे ना बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे. तर साबुदाणा मी आपला जेवढा, कारण मी छोटी प्लेट घेतलेली आहे कारण 5 किलोचं म्हटल्यावरती त्याला खूप मोठं भांडं लागून जातं. तर मी आहे ना निम्म अंदाजाने काढून घेतलं आणि त्या अंदाजाने मी अगोदर मळून घेते. आणि ज्या महिला पहा साबुदाणा कच्चाच वापरतात त्यांच्या लक्षात लगेच येत असेल की साबुदाणा शिजवून घेतल्यानंतर ना ते मळताना पण किती इझी जात आहे. कारण जो साबुदाणा कच्चा असतो तो एकदम कडक बनून जातो. आपण ज्यावेळेस बटाटे किसून घेतो आणि साबुदाणा कच्चाच टाकतो त्यावेळेस खूप डिफिकल्ट होतं. तर तुम्ही नक्की या प्रकारे चकली करून पहा. तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. थोडक्यात महागारी जाऊ नका. मळून झाल्याच्या नंतरनं मी टेरेसला घालणार आहे. का तर आम्हाला जागा आहे. ज्यांच्याकडे टेरेसला वगैरे घालण्याची जागा नसेल त्यांनी त्यांच्या गॅलरीमध्ये जरी केलं तरी चालेल किंवा डायरेक्टली तुम्ही घरामध्ये जरी केलं तरी त्याला कडक उन्हात करा. पण म्हणजे कसं कडक उन्हात म्हणजे भरपूर उष्णता चालू झाल्यानंतर न करा, नाहीतर काय होईल त्याचा वास येऊन जाईल. तुम्ही पाहू शकता किती इझी जाते मला ते करण्यासाठी, नाहीतर खूप डिफिकल्ट होतं. हात सुजून जातात, हात पूर्ण लाल होतात. तर छान अशा आमच्या चकल्या घालून झालेल्या आहेत. तर 5 किलोमध्ये 1 चटई भरून चकला होतात. तुम्ही पाहू शकताय. आय होप तुम्हाला हा थोडक्यातला व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीनच आलेलं असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरही करा. थँक्यू.